आत्ताच मी कॉलेजवरून आले, फ्रेश वगैरे झाले आणि मम्मीने लगेच होळीच्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाला बिलगून दिलं. मम्मीने भात बनवून ठेवला होता आणि डाळ शिजत टाकली होती. तोपर्यंत मी लगेच पटकन पीठ मळून घेतलं. दीदीने गूळ फोडला तर मम्मीने साराची तयारी करून सार बनवला. दीदीने डाळ वाटली. दीदीची डाळ वाटून झाल्यानंतर दीदीने चूल पेटवली आणि मी लगेच निवद करायला बसले. पटापट 10-15 निवद लाटले आणि 2-3 पोळ्या लाटल्या. चुलीवरची पोळ्या खाण्याची मज्जाच वेगळी असते. नंतर मम्मी पोळ्या लाटायला बसली. मी लगेच गॅसवर तेल तापत ठेवलं. दीदीचा कांदा कापून होईपर्यंत मी कुरडई आणि तांदळाचे पापड तळले. दीदीचा कांदा कापून झाल्यानंतर मी भजी पण तळून घेतले. भजी तळून झाल्यानंतर मी निवद पण रेडी केले. झाला आमचा होळीचा पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी. आणि तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक अँड फॉलो करायला विसरू नका.